नालासोपारा में बिजली की समस्या से जनता को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। हालांकि नालासोपारा पूर्व भाग जैसे मोरेगांव, ठाकुर विद्यालय तथा जिजाई नगर इन इलाकों में जलभराव तो नहीं होता, लेकिन लाइट बीते 2 दिनों से नहीं थी, जिसको लेकर जनता ने आज अपना आक्रोश व्यक्त किया और जिसकी शिकायत प्रभाग क्रमांक 10 के नगर सेवकों को पहले ही दे दी गई थी। लेकिन बरसात इतनी कि जहां घुटनों तक पानी लगा हुआ है, वहां भारी भरकम ट्रांसफार्मर से लदा हुआ ट्रक आएगा तो आएगा कैसे। लेकिन उसके बाद भी नगर सेवकों ने ठाकुर विद्यालय इलाके के ट्रांसफार्मर को देर रात खुद लगवाकर रात को 2 बजे ट्रांसफार्मर शुरू करवा दिया। साथ ही साथ भारी बरसात के कारण धानीबाग इलाके में ट्रांसफार्मर का ट्रक जलभराव के कारण रुका हुआ था। लेकिन सुबह पानी निकलते ही नगर सेवक पंकज देशमुख ने खुद जाकर उक्त ट्रांसफार्मर लाकर लगवाया, जिसके बाद कई समय बाद एक बार फिर जनता की समस्या को दूर किया जा सका। तस्वीरें नालासोपारा पूर्व के सेंट्रल पार्क इलाके की है तथा अन्य जगहों की भी तस्वीरें देखिए, जहां पर नगर सेवक पंकज देशमुख तथा उनके कार्यकर्ताओं द्वारा रात हो या दिन हो सेवाएं कैसे दी जा सके उस पर चर्चा विमर्श किया जा रहा है। नगर सेवक द्वारा रात हो या दिन हो जल भराव में, ऐसी संकट में और सिर्फ नालासोपारा में नहीं बल्कि पूरे जिले में बिजली की समस्या होने के बाद भी नालासोपारा पूर्व में नगर सेवक खुद किस तरीके से दौड़ भाग कर रहा है, उसका नजारा आप देख सकते हैं। तो अच्छा रहेगा, चलेगा। आज एसी है ना, एसी लगाना मत पहला आज सबको बोल देना। अरे एसी लगा फालतूगिरी काय लावलंय, यांची कामं घ्यायचं आम्ही करायची काय कितने बारिश हुआ है? बारिश बहुत तगड़ा, पहली बार हुआ तो सब ऐसा पहली बार होएगा। कम से कम भगवान को कृपा माना। मी योगेश जाट, इकडचा स्थानिक रहिवासी आहे। इकडे 4-5 दिवसापासून आपण बघतायत कमरे एवढं रस्त्यावर पाणी आहे। बऱ्याच ठिकाणी मेन जे डीपी आहेत त्या पाण्याच्या खाली गेलेले आहेत, पण काही ठिकाणी फोनचा प्रॉब्लेम झाल्यामुळे, नेटवर्क इश्यू नसल्यामुळे कर्मचाऱ्यांशी संपर्क होऊ शकत नाहीये। प्रशासनाची तारांबळ झालेली आहे। पण निष्कृष्ट दर्जाचे ह्या वेळेस वसई विरार महानगरपालिका असेल यांना अपयश या ठिकाणी आलेलं आहे, खरं तर हे मान्य आहे। पण ज्या ठिकाणी कर्तबगार नगरसेवक आहेत, आता आमचे इकडचे 10 क्रमांक वार्डचे पंकज देशमुख नगरसेवक आहेत, इकडच्या स्थानिक समाजसेविका दीपालीताई जाट आहेत, यांनी आता तात्काळ 10 बिल्डिंगची सोसायटीची लाईट बंद होती, 25 बिल्डिंगच्या बाकी चालू झाल्या होत्या, त्यांनी आता स्वतः जाऊन क्रेन मध्ये बसून स्वतः ट्रान्सफॉर्मर घेऊन आता जनतेची ह्या 6 ठिकाणी लाईट चालू करण्याचं काम चालू करण्यात येत आहे। मी ग्रेसी पिंटो मकर अपार्टमेंट मध्ये राहते। आम्हाला 3 दिवसापासून आमचा इथे ट्रान्सफॉर्मर उडलेला आहे, याच्यामुळे आम्हाला लाईट नाहीये। आम्ही खूप तक्रारी केली काल आणि आज पूर्ण दिवस त्यांच्या मागे लागल्यावर शेवटी ते आमच्या इकडचे नगरसेवक आले आणि त्यांनी फोन करून वगैरे आज आपलं ट्रान्सफॉर्मर आलंय, बसलंय ट्रान्सफॉर्मर। आता हा किती दिवस पर्यंत चालणार याचं काय आम्हाला गॅरंटी नाही आहे, कारण ते बोलतात आता लावलेलं आहे। पण ठीक आहे, आजची प्रॉब्लेम आमची सॉल्व्ह झाली, पण पुन्हा अशी प्रॉब्लेम आम्हाला फेस करून नाही यायला पाहिजे, म्हणून आमची रिक्वेस्ट आहे यांच्याशी की आमचं काम करून द्यायला पाहिजे। आणि दुसरं, रोड आमचे एवढे खूप खराब आहेत, एवढे म्हणजे पूर्वी चांगले होते, त्याने काय पाईप घातले माहित नाही, यावेळी तर पूर्वीच्या पेक्षा जाम पाणी भरले सोसायटीमध्ये। आमच्या कधी आलं नाही आमच्या सोसायटीमध्ये, यावेळी तर जेवढं पाऊस आला तेवढं सोसायटीमध्ये पाणी आलं। अखेरचा प्रश्न एवढा आहे की नगरसेवक आता तुमच्या सोबत उभे आहेत की नाही काम करायला, काय काम आहे? आता आमचे हे करून आता आलेत, ते नगरसेवक आलेत, आता त्यांनी आमचं काम केलंय। त्यांना काय तुम्ही रिक्वेस्ट करणार, काय माहिती? रिक्वेस्ट म्हणजे हेच आहे, आम्हाला जी सोय पाहिजे ती सोय आम्हाला करून द्यायची। मेन थिंग आहे लाईटची आणि दुसरा आहे रोडची। रोड खूप घाण आहे, यामुळे आमचं व्हेकल सगळं नेहमी पंक्चर होते, काय ना काय लोक रोडचं आमच्या व्हेकलचं होत चाललंय।